नमस्कार मित्रांनो, मी रोहित मोरे. आम्ही कोकण कलाप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खूप दिवसांनी जरा व्हिडिओ येतोय आणि व्हिडिओ असाच नॉर्मल आहे. आज गावी आलो एक दिवसासाठी आणि आता गावी आलो आहे. पाऊस बघा भरपूर आहे. तर आता आम्ही चाललो आहे भारगीची भाजी आणायला. कदाचित तुम्हाला माहीत असेल भारगीची भाजी. फुलेसुद्धा असतात, पानंसुद्धा असतात. फुलं अजून आली नाहीत, तर पानांची आता भाजी आणायला चाललो आहे आम्ही. 5-6 दिवसांनी पाऊस पुन्हा एकदा धमाकेदार पावसाची सुरुवात झाली आहे इकडे. इधर नजर हटी दुर्घटना घटी होईल. तर बघा, ही आहेत भारगीची पानं. हे बघा, फुलं आता यायला टाईम आहेत अजून. फुलं कधीपर्यंत येतील? गणपतीपर्यंत फुलं पण येणार आहेत. फुलांची भाजी तर लय भारी लागते, पण पानांची पण तेवढीच चांगली आहे. कोकणात राहणाऱ्यांना माहिती आहे. आपल्यासोबत आपल्या काकी माजारली आहे. आपण फक्त कॅमेरा घेऊन मागे मागे फिरणार आहे त्यांच्या. पुढे पुढे जाऊया, कारण की सर्वच सध्या त्या भाजीच्या मार्गाला आहेत. त्यामुळे भाजी भरपूर येते रानात, पण ती शोधली पाहिजे. आणि सर्वच गाव भाजी खात असतो आवडीने, त्यामुळे लगेच सहजासहजी मिळणेसुद्धा कठीण आहे. त्यामुळे आपण अख्खा रान शोधून काढायचा. भाजीची कमी नाही. हे मस्त आवलावरती काळा टाकला, काळा कापड, मेन कापड. आपल्याकडे छत्री आहे, आपण सध्या वापरत नाही, का की आपण थोडा पावसाचा आनंद घेतो गावच्या. थोडा अंगाशी आल्यावर माहीत पडेल, बोलतात जरा गावचा पाऊस बेकार आहे म्हणून. आपण पण गावचेच असल्यामुळे आपल्याला काय फरक नाही पडणार ना, माहीत नाही या लोकांना. थोडा कमवण्यासाठी सध्या आपण शहरात गेलो आहे, कोकण सोडून. तर नक्कीच परत एकदा कोकणात येऊ कायमस्वरूपी. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे आमच्या भागात, म्हणजे आमच्या जमिनीत, आमच्या हक्काच्या जमिनीत. तिथं आम्ही काजू वगैरे लावलेल्या, पण त्या वनव्यामुळे जळून खाक झालेल्या आहेत. या गावी या वनव्याचा खूप प्रकार असतो. जेव्हा जेव्हा लावतो काय ना काय होतं. यश सध्या आपल्या पाठीशी नाही, होईल नाही की ते पण. तर चला आपण वाट करत जातो, पण पुढे अपने इलाके में आ गए आपण. या भागाला आम्ही हळद्याचे असं म्हणतो, कारण की आपण हळद्याचं काय बोलतो मी आता, हळदे म्हणून अण्णा आहे असा. ज्यांची जागा आहे ते हळदे म्हणून आहेत, म्हणून आम्ही या जागेला हळद्याची जागा अशी म्हणतो. आता आम्ही आलो हळद्याच्यात भाजी काढायसाठी. हळद बिळद इकडे जास्त होत असेल म्हणून हळद. काजू जळून खाक झालेत. कोण काय बोलू शकतो आता. ती काजूची अवस्था तर सैराटच्या पिक्चर सारखी झाली. तर झाड दाखवलंय सैराट पिक्चरमध्ये, तसाच दिसते. ती शाप सुकले. लय मेहनत घेतलेली आहे तेव्हा, पण 2 सेकंदात सर्व मेहनत वाया गेलेली आहे ती. सोडा, चला आपण आपल्या भारगीच्या पानांकडे लक्ष देऊया. हे बघा मित्रांनो, ही पानं एवढी मोठी होतात, पण ही मोठी पानं झाली ना तर काय घेऊन फायदा नाही. मोठ्या पानांचा काय फायदा नाही. जेवढी पानं कवळी असतील ती घ्यायची, मोठी पानं कडवट अशी लागतात. आणि आमची काजू बघा, ही आमची काजू, ही पण सुकले रे. तर तुम्हाला मगाशी क्लिअर दिसला नसेल तर आता बघा, ही आहेत भारगीची पानं.
आता माहिती पडेल. तर मित्रांनो आपली एक पिशवी भरलेली आहे हे बघा. आणि आता आपण दुसरी घेतोय भरायला. 2 पिशव्या भरूनच घेऊन जायचे. त्याशिवाय जायचं नाही. किती पाऊस लागू द्या, किती मच्छर जाऊ द्या. आता मच्छरने फोडून काढले पाय, ते बघू नंतर. कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है और हम ये भाजी पानी के लिए हम हमारा खून बहा देंगे. तर मित्रांनो आपल्या रान कोंबड्या दिसलेल्या आहेत. आपला एवढा नेम नाही ना, तर आपण त्यांना गार केली असते. त्यात रविवारचा जुगाड करून टाकला असता. आवाज आम पुढे पुढे आज मला दाखवतो. हे बघा मित्रांनो सेम कोंबड्यांसारखे असतात. हे बघा दिसले तुम्हाला. हे बघा ते किती आहे काय माहिती मित्रांनो. व्हिडिओमध्ये रान कोंबड्या फार चपळ असतात त्या. जसे त्यांना कानकून लागते, कोण बघतोय कोण येतोय, पळत सुटल्या. मित्र तो रानात फिराय ना, आपण लहानपणी बघायचो ना डिस्कवरीवर. बिअर ग्रिल्स का कोण होता तो, त्याच्यावर की फिलिंग येते एकदम. मित्रांनो बाकी चालताना कसली भीती वाटत नाही. हे जे खैराचे काटे आहेत ना, खैर असतो त्याचे काटे, त्याची भीती वाटते. हे बाय बारके बारके आहेत, गप्पन दिसे लागतात लगेच. रक्त आलाच पाहिजे, डायरेक्ट वारबाटा. इकडे तेच आहेत, त्याच्यामुळे जरा जपून चालायला लागतंय. त्याला आमच्या 2 पिशव्या भरलेल्या आहेत बघा. आता आमचा परतीचा मार्ग सुरू. 2 पिशव्या घेऊन आलेलो. बोललो तुम्हाला 2 पिशव्या भरून घेऊन जाणार. किती पाऊस असू दे, किती काटे लागू दे, किती मच्छर जाऊ दे. तर आपल्या 2 पिशव्या भरलेल्या आहेत. पाऊस पण थांबलेला आहे. पावसाने चांगली साथ दिली, पडला नाही. तर चला आता आपण आपल्या घराच्या दिशेने जातोय मित्रांनो. आहे भाजीचा मिरचा, वांगी, मिरची. मित्रांनो आज दाखवतो बघा. याच्यात वांगी, मिरची, टोमॅटो, टरबूज. भात लावायची सुरू झालेली आहे. ही आमची आजी आहे. इथे बघा तुम्हाला दाखवतो का व्हिडिओत. ह्या आमच्या पडवीतली आजी हे भात लावल्यात. हो आजी, दोन्ही होतात घ्या. येऊ काय मदतीला? बरे आहात ना? व्हिडिओ काढला तुमचा. हां तर मित्रांनो ही आमची आहे पडसोडी. इथे आम्ही लहानपणी संडास करायला यायचो. पाहता लोक सुधारली, सर्वांनी आपापल्या घरी बांधले. खरंच मित्रांनो आम्ही पहिला संडास करायला यायचो या पडसोडीवर. पाणी लागला रे लागला की चला ओपन. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. जरा बेकारच आठवणी राहिलेत. आता आमचा मोर्चा वळला आहे तो तेऱ्याकडे. आमच्याकडे याला तेरा बोलतात, काही ठिकाणी तेरी बोलतात आणि बाकी काही ठिकाणी बोलतात ते मला नाही, पण आमच्याकडे तर तेरा बोलतात. याला आलू बोलतात, काही ठिकाणी तेरी बोलतात. दाखवतो त्याला तुला. तर आलं आहे तर सर्व इकडचा कोकणचा रानमाळा घेऊन जायचं आहे. किंवा मित्रांनी पाहणं
अशीच पानं आलूवडीची सुद्धा असतात, पण जरा वेगळी असतात ती. त्याची आलूवडी करायची असते आणि याची भाजी करायची असते. या बघा घरात जाईपर्यंत कोयती घेऊन येईपर्यंत मस्त कोवळा कोवळा भेटला आहे मित्रांनो. मच्छरने अर्धी तर मित्रांनो पाहिलात आपण एवढा आज कोकणचा राजमेवा जमा करून आणलेला आहे. आपल्यासोबत आपल्या काकी होत्या मदारल्या आहे, त्या होत्या म्हणजे त्यांनीच काढल्या, मी फक्त व्हिडिओ काढवतो. तर आजची व्हिडिओ इकडेच संपवतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला नाही आवडला ते लाईक करा, आवडला ते लाईक करा, कमेंट करा, काही करा, सबस्क्राईब करा. बाय.